हॅलो. अभिनेते संकर्षण कराडे यांची आईवरची कविता एक मी तुमच्यासमोर सादर करत आहे. आज म्हटलं स्वतःला जरा जा विचारावा, आज म्हटलं स्वतःला जरा जा विचारावा, आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण जेवायच्या आधी केव्हा आईचं ताट आपण कधी वाढलंय? बरं, तुम्ही घरी येताना विनाकारण आईसाठी काय आणता? बरं, तुम्ही घरी येताना विनाकारण आईसाठी काय आणता? बरं, तुम्हीच सांगा. तुमच्या आईचा फेवरेट कलर कोणता? देवा, आईला हवं ते मिळू दे, अशी कधी प्रार्थना केली? देवा, आईला हवं ते मिळू दे, अशी कधी प्रार्थना केली? पाहिलंय का आई शेवटची कधी ऑनलाईन आली? तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलून आपण कधी देतो? आणि तिने घरात केलेला पसारा आपण कधी आवरतो? तरीही बाळाला कोण काही बोललंय की तिचं मन येतं भरून. आपण मात्र बोलताना विनाकारण शिव्या आईवर. अहो, लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते, कधी दैवापुढे, कधी देवापुढे, तर कधी नशिबापुढे. लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते, फक्त स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते. आईची आई होऊन बाळांनो कधीतरी बघा ना, तिचा खडबड हात हातात घेऊन एकदा बघा ना. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, झेप कमी पडते आणि आईनं कडेवर घेतल्यावर आपली उंची मात्र वाढते. उगाच कशाला अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता? आईच्या पोटी जन्माला येता आणि देव कुठं आहे म्हणता. आईला सतत मुलांचा ध्यास आणि त्यांच्याच प्रेमाची धुंदी. बाळाने कधी गंमत आणली नाही, तरीही आई सतत आनंदी. नको कुणाची स्पर्धा, नको कुणाचा हेवा. जग जिंकायचं असेल ना मित्रांनो, आईच्या पायावर डोकं ठेवा, आईच्या पायावर डोकं ठेवा.